उच्च न्यायालयाने 20 जानेवारी 2022ला आणि तसंच 6 मे 2022ला आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने 16 मार्च 2022 शेवटचं जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये पिटिशन 5101/2022 याच्यामधलं माननीय उच्च न्यायालयाचं नोंद आम्ही तुमच्या जस्ट माहितीसाठी ठेवलेलं आहे. याच्या कॉपीज मी तुम्हाला ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि ज्याला पाहिजे त्याला अजूनही द्यायची हे करेल. मला सगळ्यात महत्त्वाचं की हा जो विषय होता म्हणजे विश्वासनगर लेबर कॉलनी, सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्याला हे सांगायचं की ही शासकीय जागा आहे. शासकीय जागा गव्हर्नमेंट सर्वंटला, शासकीय नोकरांना सेवा कालावधीमध्ये राहण्यासाठी म्हणून दिलेली होती. याच्या संदर्भातले जर त्यांना जागा वाटपाचे आदेश बघितले, जसं मला क्वार्टर दिलं आहे किंवा गव्हर्नमेंट क्वार्टर राहत नाही, मी जसं कलेक्टर बंगल्यात राहतो, आमचा एक वाटप आदेश असतो की असं आदेश सुनील चव्हाण यांना जिल्हाधिकारी कालावधीपर्यंत दिलेले आणि त्या कालावधीच्या नंतर त्यांनी ते जाताना म्हणजे माझी बदली झाली किंवा सेवानिवृत्ती झाली तर हस्तांतरित करायचं असे यांचे पण होते. परंतु या गोष्टीला जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले किंवा नोकरीतून गेले किंवा वारले त्यांनी ते त्यांच्या वारसाला देऊन टाकले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई वेळोवेळी केली असती तरी इथपर्यंत हे प्रकरण आलं नसतं. एकदम सिंपल आहे. तुम्ही कोणते आदेश, तुम्हाला एकदम आदेश देईल माझ्याकडे कॉपीज आहेत की त्याच्यामध्ये सरळ असतं की वाटलेलं निवासस्थानी सेवा कालावधीपर्यंत आहे आणि सेवा कालावधी संपला की 1 महिन्यापर्यंत ठेवता येतं, नाही तर मग त्याला मार्केट रेटने भाडं सुरू होतं. तर ही सगळी बाब आल्याच्यानंतर तत्कालीन त्यावेळेसचे जिल्हाधिकारी, PWDचे अधिकारी यांनी बरेचसे प्रकरणं केले आणि ह्या इतर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना इव्हिक्ट करणे, काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. ही प्रक्रिया मान्य पण झाली. 2000 हायकोर्टात गेली, हायकोर्टाने मान्य केली, सुप्रीम कोर्टात गेली, सुप्रीम कोर्टाने मान्य केली. त्यानंतरही जवळजवळ 20-22 वर्ष ही प्रक्रिया सातत्याने चालू होती. त्यानंतर मी जिल्हाधिकारी मिळाल्याच्यानंतर पुन्हा एकदा या प्रकरणासाठी आपण याची फाईल बघितली. माझ्या लक्षात असं आलं की हे प्रकरण पुन्हा याच्यात आम्ही न्यायालयीन पाठपुरावा सुरू केला आणि माननीय उच्च न्यायालयाने सर्वप्रथम आम्हाला 20 जानेवारी 2022मध्ये सगळी शासनाची बाजू ऐकल्याच्या नंतर याचं महसुली रेकॉर्ड पाहिल्याच्या नंतर पहिल्यांदा निर्णय दिला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यावेळेस कोविड सुरू होता, त्याच्यामुळं माननीय सर्व उच्च न्यायालयाने त्यांना 2 महिन्याचा अवधी दिला की 2 महिन्यात तुम्ही सोडा. स्पष्ट आदेश होते. एवढं केल्याच्या नंतरही त्यांनी न्यायालयाच्या आदेशाची बूज राखून ते सोडायला पाहिजे, पण नाही केलं तर सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने शेवटी पुन्हा 16 मार्च 2022ला पुन्हा आदेश दिले की आपण 30-4 एप्रिल म्हणजे आपण 20 पासून जर काढलं आणि 30-4 एप्रिल साधारणतः 3 महिन्याचा कालावधी हा सगळा हे रिट पिटिशन 51/01/2022 दाखल केलं आणि याच्यामध्ये प्रेयर केली की मी जे आम्ही 8 तारखेला कारवाईच्या संदर्भातले आदेश काढले होते त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती द्यावी, ही प्रेयर केली, तिथं मांडलं. त्याच्यानंतर याची 6 तारखेला हिअरिंग झाली. या हिअरिंगला जिल्हाधिकारी म्हणून पूर्ण वेळ कोर्टामध्ये हजर होतो. माननीय उच्च न्यायालयाने सगळ्या बाबी याच्या तपासून घेतल्या. त्यांचा स्वतःचा निर्णय, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, आतापर्यंतचे झालेले सगळे कागदपत्र बघितल्याच्यानंतर त्यांनी पुन्हा विनंती केली आणि आम्हाला वेळ पाहिजे. माननीय उच्च न्यायालयाने कारण 30/4ची मुदत पकडून 10 तारखेपर्यंतची वेळ दिली नाही, 10 दिवसाचं एक्सटेन्शन दिलं. 30 तारखेला सोडायचं होतं, 30 तारखेला सोडलं नाही. माननीय उच्च न्यायालयाने ती विनंती मान्य केली आणि 6 तारखेला निर्णय दिला की आम्ही तुम्हाला 10 तारखेपर्यंतची मुदत देतो आणि 10 तारखेला सकाळी 11 वाजता त्यांनी ताब्यात द्यायचं. टाईम लिमिट सह घालून दिलं, अन्यथा पोलीस बळाचा वापर करून ते खाली करावा असे निर्देश दिले. माझी रिक्वेस्ट अशी आहे की तेही आमचे सिटीजन आहेत, आमचे म्हणजे आपले सिटीजन आहेत. त्यांनी पण जर शेवटी माननीय उच्च न्यायालयाचे या प्रकरणात झालेले 2 निर्णय आणि त्याच्या आधी इव्हिक्शनच्या प्रकरणावर झालेला 2000चा निर्णय हे सगळं बघितलं तर 3दा हायकोर्ट, 2दा सुप्रीम कोर्ट, म्हणजे हे 5दा प्रकरणावर खाली फिरलं. मला वाटतं त्यांनी बऱ्याचशा लोकांचं मी स्वागतही करतो की त्यांनी बऱ्याचशा लोकांनी मला जी माहिती आपल्या माध्यमातून मिळाली, वर्तमानपत्राच्या माध्यमातून काही मी चित्रही छापले, आम्ही छापले, बहादूर छापले, की काही लोक काढून घ्यायला लागलेले आहेत. तर त्यांनी काढावं आणि मला म्हणजे प्रशासनाला कारवाई करायची वेळच येऊ नये, पण जर तशी वेळ आली तर 100% ही कारवाई 11 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होईल. पूर्वी 8 वाजल्यापासून पाहणी करणार होता, आता सकाळी 6 वाजल्यापासून होईल. कारण ऊन जास्त असल्यामुळे उन्हामध्ये आम्ही कारवाई करणार आहे. पण ही कारवाई करताना आज सगळ्या पोलीस विभागाच्या अधिकारी, सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांचं याच्यामध्ये सहकार्य घेण्याचं ठरलेलं आहे आणि मी तुम्हाला ही कारवाई करताना नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावं. कारण आतापर्यंत ही
5 वेळेस कोर्टात मान्य केलेली गोष्ट आहे की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय, नियमबाह्य करताय. 5दा झाले, 3दा हायकोर्टात आणि 2दा सुप्रीम कोर्टात. त्याच्यामुळे आता न्यायालयीन प्रक्रियेचा बुज राखून, त्या न्यायालयीन प्रक्रियेचा आदर राखून, मला माहिती हे सगळे न्यायप्रिय नागरिक आहेत तिथं राहणारे, ते मला सहकार्य करतील. उद्या सकाळी 11 वाजता जर वाजेपर्यंत ताबा बऱ्याच लोकांनी दिला नाही, मला नाही दिला, त्यांनी सामान काढले पण कुलूप लावले, त्याचा पुढचा कार्यक्रम सुरू होईल. म्हणजे सामान काढले पण तरी अजून काही जर घडलं तर माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर म्हणजे PWDच्या लोकांना जर चाव्या दिल्या की साहेब आम्ही असं ताबा दिला तर प्रशासनाची मदत होईल. आणि मी कलेक्टर म्हणून ज्यांनी याच्यामध्ये निदान सामान जरी काढून घेतलं त्या सगळ्यांचा आभारी की. आणि हे जिल्हाधिकाऱ्याचं काही माझं वैयक्तिक केलं इंटरेस्ट नाही, हे सगळं या ठिकाणी लवकरात लवकर जमीन खाली झाल्याच्यानंतर औरंगाबादचं नूतन जिल्हाधिकारी कार्यालय, त्याच्यानंतर औरंगाबादला होणाऱ्या कॅबिनेट मिटिंगचा हॉल आणि औरंगाबादच्या इंडस्ट्रीसाठी एक्झिबिशन सेंटर, या 3 गोष्टी तातडीने करण्याचा आमचा विचार आहे. प्लस औरंगाबादचे जेवढे भाड्याच्या इमारतीतले कार्यालय ऑलरेडी 40 कोटीची प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे, ते सगळे एकत्र करून कुठलंही ऑफिस भाड्याच्या बिल्डिंगमध्ये राहणार नाही. याच्यासाठी आता लोकांना बघा ST स्टँडवर निघाल्याच्यानंतर हाच VIP रोडसारखा हा रोड, याच रोडवर सगळं मिळेल. म्हणजे CP साहेब पहिल्यांदा महावितरणचं ऑफिस आहे, थोडं पुढं आलं की बाजूला गेलं की महापालिका आहे, अजून थोडंसं पुढं आलं की कलेक्टर ऑफिस सापडेल, डिव्हिजनल कमिशनर आहेत, सगळे कार्यालय इथे येतील आणि पलीकडे ट्रेझरी ऑफिस आहे. म्हणजे लोकांची मोठ्या प्रमाणातली गैरसोय होईल. हा जो जिल्हाधिकारी किंवा माझ्या सगळ्या टीमचा हा जो उपक्रम आहे हे लोकांच्या हितासाठी आहे. आणि एवढं सगळं केल्याच्यानंतर या माध्यमातून लोकांची आता जो होतो इकडं तिकडं जा, काहींना काही कार्यालय सापडत नाही. नंतर राज्य सरकारचे दर वर्षाला 2.5 ते 3 कोटी भाड्यात चालले. तुम्हाला त्याचे डिटेल्स मला वाटतं काही पत्रकारांना मागे दिले होते, अजून काही मी करायला सांगेल कोणतं कार्यालय किती भाडं देतं हे सगळं माहिती आपल्याकडे आहे. माझी रिक्वेस्ट तुमच्या माध्यमातून अशी करायची की हे सगळं कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे चाललेलं आहे. याच्यामध्ये काय आणि न्यायालयीन प्रक्रियेचा, कारण मला कोर्टाचे आदेश आहेत, पहिले 30-4 खाली करा म्हणून होते, 30-4 खाली नाही झालं तर आता हे नवीन आदेश वरती घ्या, वर घे 7 वर घे, बस 6 पुढे इथं खाली 6 हां. We accordingly direct the petitioners and other occupants who are staying with them in the impound structures to hand over peaceful and vacant possession of the respective structures to the learned collector, Aurangabad, on or before 10th May 2022 by 11 AM. It is made clear that no further extension will be granted in any circumstances. कारण आता हे 5दा झाले, आम्ही मान्य न्यायालयाला विनंती केली की सर फायनली आता प्रत्येक 2-4 जणांचा एक ग्रुप येईल की तो पिटिशन करेल, तर ते त्याला कुठेतरी ब्रेक लावा. ते मान्य न्यायालयाने ते मान्य केलं. पुढे थोडं वर घे, थोडंसं वर घे. ठीक आहे, खाली घे, बस. ते पुढे म्हणलंय की वुड बी लिबर्टी टू टेक द फोर्सिबल पोझिशन इफ नेसेसरी विथ द असिस्टन्स ऑफ पोलीस. इट इज मेड क्लिअर दॅट इफ द स्ट्रक्चर्स आर नॉट वेकेटेड बाय द पिटिशनर्स ऑर ऑक्युपंट्स रिसाइडिंग इन देम in the impound structures, the respondents with the collector would be at liberty to take forcible possession and if necessary with the assistance of police. कारण ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने हे मला कुठल्याही नागरिकांनी कुठल्याही पोलीस फोर्स वापरायची गरज नाही आली पाहिजे, पण शेवटी न्यायालयीन प्रक्रियेचं बुजकुरी ते राखली पाहिजे. नाहीतर म्हणजे आता काही लोक काय म्हणले की आमचे आईवडील नोकरी नाहीत म्हणून आम्हाला घर द्या. आता ज्यांचे आईवडील नोकरी नाहीत त्यांनी काय करायचं? समजा ज्यांच्या आईवडिलांना नोकरीच नाही लागल्या, असे कित्येक लोक ज्यांना नोकऱ्या नाही, त्यांच्या घराचं काय करायचं? माझी रिक्वेस्ट आहे तुमच्या माध्यमातून तिथल्या नागरिकाला पुन्हा की ज्यांना घरं हवे आहेत, ज्यांचं औरंगाबाद जिल्ह्यात घर नाही पक्क, असा ॲफिडेव्हिट त्यांनी करून दिली तर ती येणारी खाली महापालिकेकडे अर्ज करा. ऑलरेडी ती प्रक्रिया सुरू झालेली. 140 हेक्टर जागा महापालिकेला जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून नाममात्र दराने दिलेली. त्याच्यामध्ये हर्सुलला आहे, चिकलठाण्याला अवतीभोवती सगळी जागा आहे. तो पर्याय आपण वापरा. म्हणजे कारण कोर्टाने कुठेही पुनर्वसनाची विनंती कोर्टातही केल्या गेली, पण कोर्टाने त्या विषयावर काही भाष्य केलेलं नाही. सगळ्या ऑर्डर तुम्हाला कॉपी. पण तरी पण आपण सरकारची योजना आहे की घरं देणे, ज्यांना घर पाहिजे पण त्याला अटी एक आहे, त्याचं पक्क घर नसलं पाहिजे. ॲफिडेव्हिटवर लिहून द्यायचं माझं औरंगाबाद जिल्ह्यात कुठेही घर नाही आणि आधार कार्ड लागतं. एवढे बऱ्याच गोष्टी लागतात. तर माझी आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विनंती आहे ना, आपल्याला रिक्वेस्ट करतो की हे जिल्हाधिकाऱ्याचं अपील म्हणून त्यांच्यापुढे जाऊ द्या
त्याने अर्ज केला, ऑलरेडी महापालिकेने एजन्सी फायनल केली, पण पुन्हा रिपीट करतो, ते घर फुकट नाही. त्या घरामध्ये 2.5 लाख रुपये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची 1.5 लाख, राज्य सरकारची 1 लाख, 2.5 लाख एवढी सबसिडी आहे. बाकीचे पैसे आयदर लोन किंवा लाभार्थ्याला भरावे लागतात. अशी केंद्र सरकारची योजना आहे, त्याचा आपण फायदा घेऊ शकता. बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं. आता ही म्हणजे उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत मला खात्री आहे, आजच बरेच लोक काढतील आणि म्हणजे सगळे न्यायप्रिय सिटीजन आणि तुमच्या सगळ्यात चांगल्या सहकार्यामुळे औरंगाबादमध्ये भाड्याच्या बिल्डिंगमधले कार्यालय सरकारी जागेत जाणे याचा एक मार्ग झाला नाही म्हणत, पण त्या दिशेने वाटचाल सुरू झाली असं मला वाटतंय. कारण याच्यात एवढी चांगली जागा सरकारच्या मालकीची, नाही तर मग कुठंतरी आपल्याला जावं लागेल, तिकडे हरसूलला कुठंतरी जावं, तिसगावला जागा आहे. परंतु शहरामध्ये नागरिकांच्या हितात आणि एकाच रस्त्यावर होईल. पुढं सार्वजनिक वितरण व्यवस्था जर चांगली केली आपण, या रस्त्यावर बसेसच्या फेऱ्या देण्या वाढवल्या तर लोकांना शासकीय कार्यालयामध्ये येण्यासाठी सोपं होईल. बस एवढं तुम्हाला सांगायचं. धन्यवाद. मागच्या वेळेस पण लोकांनी असंच कुलूप लावून सामान आतमध्ये टाकलं होतं, पण ताबा नव्हतं दिला. आता त्यासाठी ताबा दिला आहे कोणी? ताब्यामध्ये टाकलेलं मी सांगितलं तुम्हाला आता लोकांनी, मी पहिलेच कबूल केलं, ताबा दिलं. मग आता मी सांगितलं, मला खात्री आहे की उद्या 11 वाजेपर्यंत त्यांच्या मनामध्ये बदल होईल आणि ते देतील. नाही दिलं तर परवा सकाळी 6 वाजता माझी कारवाई होणारच आहे. मी तुम्हाला वारंवार सांगितलं की या आठवड्यात या लोकांवर कारवाई होणार. सर, तुम्ही म्हणताय की ती घरं जी आहेत त्या काळासाठी वापरली गेली, सगळीकडे नियम सारखा आहे. काय ही घरं जी आहेत कालावधीसाठी वापरायला दिली, नंतर सोडून जायला तुम्ही सांगितलं ना. हो बरोबर आहे. पण मुंबईच्या वरळीमध्ये BDD चाळीमध्ये 2200 घरं आणि तिथे ठाकरेंचा मतदारसंघ वसाहत, पुणे ते पूर्ण वसाहत लोकांच्या नावाने सर्व केली, जी आधी होते त्यांना ताब्यात दिली. नियम नाही लावला. मी काय सांगतो तुम्हाला, ह्या सगळ्या बाबी माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाकडे मांडली गेल्या. मी कायद्याच्या अनुषंगाने कारवाई करतो. तुम्ही जे प्रश्न विचारताय हा मोठा, त्याला बिगर पर्स्पेक्टिव्ह, तेवढ्या मोठ्या पर्स्पेक्टिव्ह बोलतो मी. एवढ्या मला माझ्यासाठी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय 2ला मी त्याला धरून काम करणार. आपण जे म्हणता राज्य सरकारचं काय वेगळा निर्णय घेतो त्यात जिल्हाधिकारी म्हणून आय एम व्हेरी स्मॉल पर्सन, पण मी हे मला जे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत ते फॉलो करणं कलेक्टर म्हणून माझं काम आहे. कारण ह्या सगळ्या याच्यामध्ये आणि त्या ऑर्डर डायरेक्ट कलेक्टरला आहेत, लर्नेड कलेक्टर म्हणून. आपण प्लीज बघा, तुम्ही जे म्हणता तो विषय वेगळा आहे. आपण आपल्या माध्यमातून वेगळ्या स्तरावर पाठपुरावा केला, मला मी त्यात काही म्हणणार नाही. परंतु माझ्यासाठी जे मॅन्डेट आहे, कारण तुम्ही जे विषय केला तिथं पुढं काय करायचं हा प्लॅन नसेल, पण इथं पुढं काय करायचा हाही प्लॅन तयार आहे. ऑलरेडी 2016 पासून तयार आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटचे पैसे आलेले आहेत, त्याचा प्लॅनही मंजूर आहे, पण जागा खाली नसल्यामुळे होत नाही. 40 करोड आपल्याकडे आलेले आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल आहे. शेवटी मला या जागेवर मी काय करणार आहे याचा माझा प्लॅन येत आहे. आपण जे म्हणतात ती गोष्ट वेगळी, माझ्या अधिकार तिथपर्यंत पोहोचत नाही. परंतु मी तुम्हाला अश्युअर करतो की माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा मान ठेवून, कारण मला कलेक्टर म्हणून इट इज अ स्ट्रेट ऑर्डर टू मी, त्याच्यामुळे त्याच्याप्रमाणे मी कारवाई करणार. इतक्या वर्षाचा अनुभव पाहिला, लोक काही स्वतःहून घरं खाली करणार नाही. 1 by 1 इतक्या वर्षाचा अनुभव पाहता लोक काही स्वतःहून घरं खाली करणार नाही. सांगितलं लागतील. तर अशा वेळी कायदा सुव्यवस्था निर्माण झालं तर साधारण किती पोलीस बंदोबस्त असेल काय? ऐकून घ्या, हे जे कसं असतं आता तुम्ही पत्रकार म्हणून इथपर्यंत ठीक आहे. आता पुढचं गणित माझं आहे ना, पण किती तसा काही गरज नाही ना. ती असती हे गणित माझं आहे ना. मी तुम्हाला नेहमी सांगतो, तुमचा इथपर्यंत इंटरेस्ट असला पाहिजे की शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहील. हे बघेल ना, मी आणि CP आहेत ना, ते तुम्ही एंड रिझल्टला आहे ना. आता जेवण कसं करणार, चुलीवर करणार का शेगडीवर करणार का काही. माझे पुन्हा रिपीट सांगतो प्रवीण, आता तुझा शेवटचा प्रश्न, पुन्हा तुझा प्रश्न नाही. आज CP साहेब, सगळे DCP, ACP, ट्रॅफिक सगळ्यांची आमची इथं मिटिंग झाली. त्यामुळं ह्या गोष्टी हाताळू ना. पण तुमच्या सूचनेचा मी आदर करतो. तुम्हाला एक जाणीव करून दिली की हे गोष्ट बघा, त्याच्यावर मी लक्ष देईन नक्की. सर, एक प्रश्न असा आहे की आपल्याला जे जागा आपण जे सांगितली, जे आपण जे बिल्डिंग तयार करत आहे तेवढी जागा लागणार आहे का? काय बोलले? म्हणजे जागा आहे 19 एकरची जागा आपण त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. मला राज्य सरकारचे सगळे कार्यालय इथं गोळा करायचे, एकही कार्यालय बाहेर ठेवायचं नाही. आणि औरंगाबादमध्ये ही व्यवस्था असली पाहिजे. तुम्ही बघा, इतर जिल्ह्यामध्ये मोठे मोठे प्रशासकीय संकुल आहेत, पुण्यामध्ये मोठे प्रशासकीय संकुल आहे. नगरचं अहमदनगरचं जिल्हाधिकारी कार्यालय आपल्यापैकी कुणी गेला असेल, तुमचा मित्र तिथं असेल, बांधून तयार आहे. प्लस ही जर अशी जागा असली अजून काही प्रोजेक्टसाठी, सरकारी प्रोजेक्टसाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये आता कॅबिनेट मिटिंग हॉल, मला मोठा मिटिंग हॉल करायचा मला मोठा मिटिंग हॉल करताना तसं विधान भवन, छोटे मंत्र्याचे चेंबर, कारण इथे
मला औरंगाबादला नेहमी मंत्रिमंडळाची बैठक व्हावी, मला म्हणजे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन व्यवस्था झाली तर नेहमी बैठक होईल, आपल्या मराठवाड्याच्या हिताचे निर्णय होईल. आता मग त्यासाठी एक कमिशन ऑफिसचं छोटंसं तिथं जर केलं तर आता मी चांगलं करेल ना. मला जर मोठी जागा उपलब्ध झाली, पार्किंगचे प्रश्न सुटतील, त्यांचा सपोर्ट स्टाफ येईल, त्याच्यासाठी लागतील सेक्रेटरीसाठी छोटे छोटे एव्हरीथिंग, आणि मराठवाड्यासाठी व्यवस्था केलेली. माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की याला वेगळ्या अँगलने बघा. तुम्हाला काय वाटतं, कॅबिनेट मिटिंग डिव्हिजनल कमिशनर सरांच्या चेंबरमध्ये होती ती फक्त किती, एक छोटं चेंबर आहे बाजूला, काहीच नाही. आता इथे जेव्हा व्यवस्था करेल तर मी चांगली व्यवस्था करेल, मिटिंग हॉल करेल, काही सीएम सरांना समजा दिवसभर थांबले, नागरिकांना त्यांच्याशी बोलता येईल, भेटता येईल, त्यांच्यासाठी कक्ष होतील. कारण नागपूरला विधान एक अधिवेशन होतं पण सगळी व्यवस्था निर्माण झाली, इथं अधिवेशन नाही होणार. कॅबिनेट मिटिंग होण्याचा इथला प्रघात आहे, तो प्रघात चांगल्या पद्धतीने व्हावा अशा, आणि एक्झिबिशन सेंटर करणं सगळ्या इंडस्ट्रियलिस्टची मागणी. शहरामध्ये त्यांच्या उत्पादनाला अनेक गोष्टी आहेत बघा. छोटे छोटे मशीन टूल्स बऱ्याचशा लोकांनी तयार केले. एक दोन मिनिट उदाहरण असं, पेस्ट असते आपली पेस्ट, ती पेस्ट एका स्लॉटमध्ये अशी टाकली, असं फिरवलं तर पेस्ट रोल होताना पूर्ण पेस्ट वरपर्यंत जाते. आपण काय करतो, पेस्ट संपली अशी घासून घासून तिला काढतो. त्याच्याऐवजी एका इंजिनियरने तुम्हाला देतो, माझ्या घरी आता मी आणून दाखवतो. माझं विद्यार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही छोटी छोटी मशीन टूल तयार करा. पेस्ट साधारणतः असं नॉच असतो, त्यात पेस्टचं बुड बसतं आणि इकडे चावी आहे, ती चावी फिरवली की ते असं रोल होतं, म्हणजे सगळी पेस्ट बाहेर निघायला सुरू होती. असंच मशीन लसूण सोडलं, अशा अनेक गोष्टी आहेत. अशा जर वस्तू तयार केल्या, याला एक्झिबिट करण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. आणि तुम्ही बघा लोकांना पटलं ना, याला 100% मागणी. कारण सगळं मी बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगत असतो की तुम्ही असलं काहीतरी करा की जसं सीएम सर म्हणतात ना की विकेल ते पिकेल, जे विकेल ते पिकवा. इथं खूप चांगले चांगले एका मुलाने स्प्रेइंगचं इन्स्ट्रुमेंट तयार केले. लहान पोराची 3 चाकी सायकल असते, त्याला पुढे 1 चाके मागे 2 चाके आणि त्याला 2 बार आहेत असे, त्याला असे नोजल आहेत, म्हणजे ह्या लाईनला स्प्रेइंग होती, ह्या लाईनला स्प्रेइंग होती आणि नुसतं ढकलायचं असं. आता तुम्ही काय करता, पाठीवर घेता, एकेकाने करता, एकदाच 2 छोटं पीक असलं त्याला वर मिळून असंही स्प्रेइंग करता येतं. हे मशीन टूल औरंगाबादच्या इंजिनियरने तयार केले. तर मी असे ज्यांनी तयार केले त्याचे एक्झिबिशन केलं, लोकांना माहिती होईल. माझा हेतू वेगळा आहे. ते लांब कुठेतरी वाळूस बिळूसला दाखवलं तर कुणी येणार, पण शहरात केलं लोक. आणि छोटे छोटे मशीन टूल जर तयार केले, मुलांमध्ये खूप चांगला इंटेलिजन्स आहे. माननीय मोदी सरांनी स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, तर हे सगळं एक्झिबिट करण्यासाठी मी त्यातले 3-4 वस्तू सांगितल्या. अजून इथं खूप खूप चांगल्या गोष्टी लोकांनी तयार केल्या, लोकांपर्यंत ते पोचल्या नाही. त्या जर पोचल्या तर आता मध्ये मध्ये शेतकरी पाठीवर स्प्रेइंग करतो, त्या नाकात जातं, तोंडात जातं, ते पाठीवर वजन, कधी ते स्प्रे लीक होतो, ते अंगात जातं. तुम्हाला मी शेतकरी आहे, ते पार पाठीत घुसून खालीपर्यंत उघडत जातं. हां, तर आता हे जर नवीन इन्स्ट्रुमेंट वापरलं तर पाठीवर घ्यायची गरज नाही, ते डायरेक्ट ट्रॉलीसारखं टाकल्याचं एका दिवसात 2 लाईन एकदाच कव्हर होतील. त्याचा वेळही वाचेल, म्हणजे उत्पादन खर्च कमी होईल. तर हे अशा अनेक गोष्टी आहेत. हे मी एक उदाहरण दिलं, हे करण्याचा माझा उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही मला सगळी जागा लागणार आहे, अजून दिली तरी लागणार आहे. सर एक हमने हमारे शहर है वहाँ पर कुछ लोग इतने परेशान है सर कि उनके पास किराए मतलब किराए के पैसे नहीं, अगर वो मेरे से घर किराए का भी तो पैसे नहीं, तो ऐसे हालात में कि आपके तरफ सहानुभूति की तरफ आपकी सहायता के तरफ कुछ प्रोग्राम है सर? हे देखो, हे सब इश्यूज मला तुम्ही सांगितलं त्याबद्दल पूर्ण सहानुभूती, पण हे सगळे विषय कोर्टापुढे मांडले. कोर्टाने एकच म्हणलं की दिस इज व्हेरी स्ट्रेंज की सर्व्हिस क्वार्टर्स आर बिंग ऑक्युपाइड फॉर लॉंगर पिरियड. म्हणजे सर्व्हिस क्वार्टर सेवा संपल्यावर ठेवले, दिस इज स्ट्रेंज. आता ते मी काय म्हणलं, ते तसलं काही करीत नाही मी अजून, त्यांनी सांगितल्यामुळे ते काही करीत नाही. आणि तुम्ही बघा, कुणी माझं एकच म्हणणं आहे की सहानुभूती सगळ्या विषयी. मग आता तुम्ही म्हणणार की ती इलिगल ऑक्युपाइड केलं तर त्याला भाड्या द्या, असं कोर्टापुढे जाऊन कोणी सांगू शकलं, त्यांचे वकील पण सांगू शकले नाही. वकिलाला विचारलं त्यांनी की आता ही पिरियड संपून, म्हणजे त्याचं नोकरीत कोण आहे पिटिशनरचं, तर म्हणजे नाही, ते रिटायर झाले आणि वारले पण. मग आता हा कोण आहे, त्याचा पोरगा आहे म्हणजे त्याला लोक स्टँडिंग काय इथे यायची, काहीच नाही. मग त्याच्यामुळे मला काय वाटतं, आता जिथपर्यंत राहिली तिथपर्यंत ठीक. आता एस टी सीटवर बसलं तर एस टीच नावाने करून द्या म्हणलं तर कसं चालेल की आता बसलो मी, आता घेऊन जातो एस टीच मला घेऊन टाका, त्या सीटवर बसलो आता. मला वाटतं आणि नागरिकांनी मदत करावी. चांगला पर्याय मी तुम्ही उलट ह्याला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की PMAYचा पर्याय खूप चांगला आहे. आपण खूप जमीन त्यांना दिली आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांनी टेंडरही काढले, सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. ती जमीन फुकटसारखी दिलेली सरकारला. 1 रुपयाची असतील ती आमची जमीन, 1 रुपया स्क्वेअर मीटर, त्यात नथिंग. महापालिकेने पैसे भरले, तर त्याच्यामध्ये जर ती गेले ज्यांना गरज आहे
मला असं कळलं की त्याच्यापैकी बऱ्याच नागरिकांच्या गावात घरं बी आहेत. पण असंच मला माहिती बऱ्याच प्रवीणसारख्या मित्रांनी दिली की त्यात घरं बी आहेत. तर त्याच्यामुळं आता ते असताना तिथं राहायचं म्हणजे मग ते आता बरोबर नाही असं मला वाटतं. ठीक आहे. सर एक महीने से देखने में आ रहा है कि वो बैटरी के अंदर फ्रंट में ऊपर लेडीज ज़्यादा आ रही है. कल आप लेडीज को कैसे कंट्रोल करेंगे? सब करेंगे, आप चिंता मत करो. मेरे पास लेडी पुलिस भी सब कुछ, और मुझे मालूम है मेरी बहनें बहुत अच्छी है, ऐसा काम नहीं करेगी वो. कैसे मुझे विश्वास है मेरे भाई भी अच्छे हैं, मेरी बहन भी अच्छी है. ठीक है. सब ये देश में रहते हैं, ये सबके लिए है, मेरे लिए थोड़ी अकेले लिए. उनके लिए भी लिखा है की 6 काढा की त्यांनी द्यायचं पीसफुल पोझिशन, त्यांनी दिलं हो. असं मेरे लिए थोड़ी लिखा है, उनके लिए भी लिखा है ना. उनके वकील साहब ने कोर्ट में बोला कि मैंने कोर्ट को बोला कि सर कहीं टाइम लाइन कुछ तो लिखो होगा, आप 2-4 आएंगे फिर 2-4 शुरू. मैं बोले दे हॅव मेन्शन टाइम लाईन. तर त्यामुळे मला खात्री आहे असं कोणी करणार नाही. आणि कसं काही केलं तर शेवटी प्रशासन म्हणून आम्ही आमचं काम करू. सर शेवटचा विषय माझा, तुम्ही सगळ्या पद्धतीने सांगितलं लोक खाली करून गेलेले, तुमचा उद्देशही चांगला आहे, पत्रकारांची आडकाठी काही नाही घेतली तिथे इमारत जरी चालू होते. पण जर समजा 11 तारखेपर्यंत काही लोक तिथून हल्लीच नाही तर तुम्ही बळाचा वापर करा. मी ते लिहिलं ते तुम्ही 7 मध्ये वाचा वर घ्या. प्रत्येक गोष्ट सांगितलेली आम्हाला ते सांगावी लिहिले ना, इट विल लिबर्टी टू टेक फोर्सिबल पोझिशन. कोर्टाने मला ऐकून घ्या, शेवटी तुम्ही आणि मी कोर्टाच्या आदेशाने काम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली त्याच्या अनुषंगाने दिली आणि आम्ही नाही त्यात सगळ्या गोष्टी लिहून आल्या. मला कोर्टाने सांगितलं नाही लागलं काय हरकत आहे, मी तर कलेक्टर आहे, कलेक्टरचे आदेश कलेक्टरने कायद्याप्रमाणे काम करावं हे तर माझ्या यात लिहिलेले. आता त्याच्यासाठी मला आणखी इतकं छान लिहून दिलं तिने, अजून काय नवं काय लिहायचं सगळं लिहिलं. फोर्सेबल पोझिशन इट नेसेसरी विथ द असिस्टन्स ऑफ पोलीस. मग त्याच्यामुळं मला फक्त तुम्ही तुमच्या मनात शंका ठेवू नका, माझ्या मनात काहीच शंका नाही. आमच्या मनात काही शंका नाही, चांगली व्हावी म्हणून चांगला उद्देश आहे सर हे तुमचा. परवा कारवाई आहे पण वाहतूक कोणत्या साईडने बंद राहील तर त्या साईडला आज ऐकून घ्या, ते माननीय पोलीस आयुक्त साहेबांचं माझं बोलणं झालंय. आज त्यांची पाहणी झाली. मी त्याचे आज नोटिफिकेशन निघेल संध्याकाळी. ट्रॅफिक डायव्हर्शनचं नोटिफिकेशन आजच निघेल, पण ट्रॅफिक डायव्हर्शन 11 तारखेला होईल सकाळपासून. ते आजच निघेल, त्यांच्याकडून मिळेल तुम्हाला. आणि त्याच्या संदर्भात तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे तर आमच्या संगीता सानप म्हणजे डिप्टी कलेक्टर त्या दोघा-तिघांची कमिटी केलेली आहे, त्यांचे काही आमचे काही. त्यांनी पाहण्या केल्या जेणेकरून इकडे येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये. आणि फ्लेक्स बोर्ड लावला आहे, कुठली ट्रॅफिक कुठून बोलून आहे हे सगळं मिळेल तुम्हाला, चिंता करू नका. त्या करण्यासाठी नेमके पथक किती राहणार, अधिकारी किती असतील त्याच्यामध्ये, पोलीस फोर्स मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की कसं असतं. किती पथकं तयार केली? नाही मी एकच सांगू, फक्त 6 पथकं तयार केले. आणि याला मर्यादित ठेवा. कसं असतं, मी अशी कारवाई करत असताना मी एकदम असं ग्लेअरिंग करून मी इतके केले, मी इतके पोलीस लावला, इतकी जशी चांगलं नाही. डिटेल द्या सर, थोडी एक वारंवार काय कशाला तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना कलेक्टर. तुम्ही आतापर्यंत विश्वास ठेवला तसं ठेवा. ते माझं सिक्रेट आहे ना, ट्रेड सिक्रेट आहे. मी काय करायचंय. आता तुम्ही मला किती प्रश्न विचारले, मला तुमच्या प्रश्नामुळे यांनी विचारलं असं होईल का, मी अजून चांगलं काम करेन तुमच्या याच्यामध्ये. त्यांनी कुणीतरी इथं विचारलं महिला जास्त येणार आहे, तुम्ही विचारलं त्यासाठी मी अजून जास्त काम करेन. प्रश्नच आहे, पत्रकार कक्ष असेल का आमच्यासाठी? नवीन इमारतीमध्ये पत्रकार कक्ष असेल का? बिलकुल 100% माहिती भवन. तुम्ही बघा आपण एवढी चांगली व्यवस्था निर्माण करणार आहे, तुम्हाला काय नाही जाणार कक्ष. मी तुमच्याशी सगळ्यात जास्त बोलणार मी वारंवार येऊन तुमच्याशी बोलतो. फक्त तुमचं कसं असतं की काही गोष्टी ट्रेड सिक्रेट सारख्या असतात, तर कसं सांगायचं सगळ्या. एक शेवटचा प्रश्न विचारू सर. सदरील संधीच्या वाचावी यासाठी राजकीय क्षेत्रातून बरेच त्यांनी प्रयत्न केले, बरेच आमदारांनी खासदारांनी बऱ्याच ठिकाणी. तर आता एसीचा निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्ट, त्यामुळे आता याच्यामध्ये जे कारवाई होणार याच्यात काही हिंमत नाहीच. अजूनही कोणी तुमच्या संपर्कात आहे का किंवा असं कोणी? मी सगळ्या आमदार खासदारांचा अतिशय आभारी आहे, माननीय मंत्री महोदयांचा आभारी आहे. मी हे प्रकरण सगळ्यांना ब्रीफ करणं, माहिती दिली. कलेक्टर म्हणून माझं काम आहे सगळ्यांना ब्रीफ करणं. आणि एवढे सगळे निर्णय लागल्याच्या नंतर सगळे लॉ अबायडिंग आहे, म्हणजे कायद्याची मान ठेवणारे आहेत. शेवटी कायद्याचं राज्य आहे. मी जर काही याच्या विपरीत काहीतरी करीत असतो तर मला त्यांनी रोखला असतो. आता मी जर कायद्याचं काम करायला लागलो तरी मला करून देत नाही, असं कसं होईल. आणि कलेक्टर म्हणून शेवटी माझं काम आहे ना समजून सर माझी बाजू मांडणं. आणि आपण सगळ्यांनी मदत केल्यामुळे मी सक्सेसफुली माझी बाजू मांडू शकलो. आतापर्यंत विरोध करणार नाही. आणि सगळ्यांना कसं आहे की औरंगाबादच्या लार्जर इंटरेस्टमध्ये सगळे हॅपी आहेत की जे व्हायला लागले ते मोठ्या औरंगाबादसाठी व्हायला लागले. म्हणजे इथून पुढं अशा चांगल्या गोष्टी जिथं झाल्या तर म्हणजे बाहेरचे काही उद्योजक इथे येतील की ते एक्झिबिशन सेंटर आत नाहीच आहे ना. आता ते नसेल तर कशाला इकडे येईल कोणी.
मी जर अशी एखादी व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न केला, जसं आता त्या दिवशी गडकरी साहेबांनी सांगितलं की मी औरंगाबाद पुणे रस्ता तयार करतो 6 लेन, आपण औरंगाबाद ते नगर रेल्वे तयार करायला लागलो, अनेक गोष्टी औरंगाबादून थ्रू अँड थ्रू फ्लायओव्हर तयार व्हायला लागला, आणि नंतर आता ते अट्रम घाटच्या संदर्भात अशा अनेक गोष्टी व्हायला लागल्या. जर इथली कनेक्टिव्हिटी अधिक वाढली, जास्त लोक इथे येतील ना, जास्त उद्योग इथे येतील. मग मी काय म्हणतो की आपण सगळ्यांनी यू शुड ड्रीम फॉर बिगर औरंगाबाद. आता ठीक आहे ना, त्याच्यामध्ये काही थोड्याफार लोकांना त्रास म्हणत नाही मी, पण आता जिथं कोणी होता त्याला दुसरीकडे प्रधानमंत्री आवास योजनेचा पर्याय आहे ना उपलब्ध, ते जायचं अर्ज करायचा मिळत. लेबर कॉलनीशिवाय वेगळा विषय. प्रवीण विचारला पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही विहिरीची पाहणी केली सगळी, पण आता पुढं काय द्यायचं? त्या दिवशी चांगला प्रश्न विचारला. त्या दिवशी मी पहिल्यांदा चांगला प्रश्न विचारला. त्या दिवशी माननीय प्रधान सचिव इथं आले होते. माननीय प्रधान सचिवांनी याच्या संदर्भात काही सूचना, म्हणजे हारसूलच्या तलावामधून पाणी कसं वाढवायचं, आणि त्याच्यानंतर मी काही विहिरींची पाणी केली. त्याचा पुढचा टप्पा सुरू आहे माझा. आज मी काही विहिरींचे प्रॉपर्टी कार्ड काढले जातात की ते त्या विहिरी आहेत कुणाच्या नेमक्या, मी सगळे हायल्डिंग विहिरी आहेत त्या. आणि आता सध्या जे आपले टँकर भरल्या चालले, ते आपले टँकर नक्षत्रवाडीला जे पाणी जायकवाडीतून येतं त्याच्यावर भरले चालले. माझा उद्देश काय, आम्ही तेवढे टँकर जरी उचलून त्या विहिरीवर नेले तर शहरात येणारं पाणी वाचून द्या. आता काही शेकडो टँकर आपले इथेच चालले. ते मला ते जहागीरदार कॉलनीमध्ये 2 विहिरी आहेत, त्याचं रेकॉर्ड मी आज काढायचं आहे. सध्याकडे होऊन जाईल ते सगळं. त्याच्यानंतर शक्करबावडीची स्वच्छता करायची. महापालिकेशी माझं ऑलरेडी बोलणं झालं. टंचाईमधून मी त्याला पैसे देणार आहे की जेणेकरून, मी असं म्हणत नाही की हे सगळं दुरुस्त केलं की औरंगाबादला येऊन निर्मळ पाणी झालं, पण म्हणजे काटे कुछ दूर करेंगे जहाँ से गुजरेंगे हम, असं थोडे काटे दूर करायचा प्रयत्न करणार आहे. आणि तिकडून जर ते सुधारलं तर दिल्ली गेटकडचा सगळा एरिया हिमायतबागच्या त्या 2-3 विहिरीवर कव्हर होतोय. ते शक्करबावडी, बैलगोठा, दत्त मंदिर, ह्या 3-4 विहिरीला चांगलं पाणी फास्ट आम्ही त्याची हे करू, आणि हे करून तेवढा कव्हर झाला तर तितका म्हणजे लोकांना समजा 4-5 दिवसांनी पाणी येतं, 3 दिवसांनी होईल, असं काहीतरी बदलेल त्याच्या दृष्टीने प्रयत्न. आणि प्रधान सचिव साहेबांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा इन्स्ट्रक्शन दिलं की तो कामाचा स्पीड वाढव. त्याच्यामुळे तातडीची मिटिंग माननीय मुख्यमंत्र्यांनी जयस्वाल साहेबांना घ्यायला लावली. त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सगळ्यांना कामं लावून दिलेत की ह्या स्कीममध्ये काय अडचण आली तर कोणी करायची, जमिनीची आली तर कोणी करायची. मी उदाहरण देतो, याला वाळू पाहिजे, मी वाळूसाठी हिरणपुरीचा घाटच त्यासाठी ठेवून टाकला आहे. पूर्ण 25,000 ब्रास वाळू देऊन टाकली त्याला. त्यांनी काढावी, त्याला डेपो लावा, म्हणजे पुढं वाळू मिळत नाही म्हणून काम बंद पडणार नाही याची तयारी प्रशासनाने आधी केली. त्याला इलेक्ट्रिसिटी कनेक्शन पाहिजे होतं पाईप तयार करण्यासाठी. महावितरणची माझी मी तिथं होतो पूर्वी, मागे लागून कनेक्शन देऊन त्याला सांगितलं तुझं कनेक्शन, म्हणजे त्याला जी कोणची अडचण येईल ते लवकरात लवकर. आता शेवटी काम तर त्यांनी करायचं, 53 ESR बांधायचे, त्याच्यापैकी बऱ्याचचं काम सुरू आहे. त्या दिवशी जयस्वाल साहेबांनी काही एरियातले ESR, आता आपलं औरंगाबादचं जे स्टोरेज आहे ते साधारण 60 ते 66 MLD आहे स्टोरेज, म्हणजे टाक्या GSR. ते जर थोडं वाढलं, कारण आपल्याला लागतं पाणी 220 ते 230 MLD, ते जर थोडं वाढलं, साधारणतः त्याच्यात 33% स्टोरेज लागतं. थोडं जर वाढलं तर आपल्याला पाणी अजून चांगल्या पद्धतीने मिळवून त्यांनी काही ESRचे कामं फास्ट करायला सांगितले. ते डिटेल्स तिकडून मिळतील. म्हणजे औरंगाबादला चांगलं पाणी यावं याच्यासाठी प्रशासन म्हणून आग्रही आहे. महानगरपालिकेचे आयुक्त त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. कलेक्टर म्हणून मला डिव्हिजनल कमिशनर जबाबदारी दिली की तू सकाळीच जा आणि विहिरीवर, म्हणजे आमचं ठरलं विहिरी बघायचं, कारण आम्ही खेड्यात काम केलं त्यामुळे आमच्या डीनी अजून एक मला सांगितलं कोणीतरी अंकल मोंडे के पास एक विहीर आहे बहुत अच्छी आहे असं बोलून म्हणजे दोचारावर प्रत्यक्ष कारवाई केव्हा सुरू होईल? हां कामाची सुरुवात केव्हा होईल त्याची प्रत्यक्ष? पाणी झाली, विहिरीची. लगेच इमिजिएटली. अरे ते एवढे चांगली मशिनरी आली प्रवीण, आज उद्यामध्ये एकदा टाकलं ना 15-20 मिनिटात गाळ. माझं किती वेळात काढला तिथे गाळ जास्त नाही, थोडंफार गाळ, थोडीफार झाडं काढणे, त्याला थोडं ब्लिचिंग पावडर टाकणे, आणि काही विहिरी वापरातल्या त्या जागीरदार कॉलनीच्या त्या पुऱ्या वापरातल्या, त्याला काळ नाही काढायचा काय नाही, रेडी कार्यक्रम आहे सगळा. पंपिंग मशिनरी टाकलेली, तुमची भी भरा ना आमची भी भरा. सर वहाँ पर एक साईं बाबा का मंदिर भी है, आसपास के लोग पूजा पाठ की जाती है, क्या उसकी रक्षा की जाएगी सर? कौन सा साईं बाबा मंदिर? वहाँ पर मंदिर है सर? कहाँ पे? ऑलरेडी हम सिर्फ पानी भर रहे हैं, साईं बाबा को कुछ नहीं कर रहे हैं. नहीं सर, वहाँ पर दो से आते नहीं ते लेबर कॉलोनी हाँ जी सर. ठीक है ना. मंदिर में देखूंगा ना, मुझे पता तो नहीं वहाँ कितने मंदिर है. भगवान भी वो भगवान पण खूप चांगले असतात, ते सुद्धा बघू ना आपण. सर पाण्याचं मंदिर आणि सगळं तुम्ही लक्षात घ्या, रिलिजियस स्ट्रक्चरबद्दल गव्हर्नमेंटचे स्पष्ट शासन निर्णय.
1960च्या आधीचा असला तर प्रोटेक्शन आहे, 60च्या नंतरचा असला तर प्रोटेक्शन नाही. मग ते रिलोकेशन आहे त्याला. म्हणजे सगळं ठरलेलं आहे, सरकारचे नियम येतात, तुम्ही काढून बघा ना. सरकारचा शासन निर्णय आहे धार्मिक स्थळांच्या बाबतीतला. त्यामुळे आता एवढं लांब नका जाऊ. आपण साईबाबा सध्या आम्हाला, मी त्यांना एकच प्रार्थना करतो की आमचं काम यशस्वी होऊ दे. सर पाण्याच्या बाबतीत थोडासा एक प्रश्न असा होता, इकडे सर श्रावण सर, पाण्याच्या बाबतीत एक प्रश्न असा होता की टाके आपण जे भरायला पाहिजे ते भरत नाही, कारण जे बायपास जे झालेलं आहे ते बायपास जे किमान बंद केलं तर जे आहे ते टाके भरते. तर बायपास जे आहे किमान मोठा नाही. आता कसं आहे, तुम्ही एकदम कोर प्रश्न विचारला, महापालिका आयुक्तांना विचारला, आणि ऑलरेडी त्यांचं आमचं सगळ्यांचं डिस्कशन आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. हारसूल तलावून जे पाणी येते, बऱ्याच लोकांनी मेन लाईनने टॅपिंग केले, कारवाई केली जाईल. पण तुम्ही आता कसं आहे, जी जखम फार दिवसाची झालेली आहे ती एकदम पटकन पडली तर तिचं खपली रक्तच येते, नक्कीच कारवाई केली जाईल. पण आता आपला मॅन्डेट काय की लोकांना रिलीफ द्यायचा. पण तुमची सूचना लक्षात ठेवा आम्ही, आणि महापालिका आयुक्तांनी ऑलरेडी त्या संदर्भात कारवाई सुरू केली. त्यांना बरेचसे सूचना दिल्या प्रधान सचिवांनी. काही इंजिनियर त्यांच्याकडे दिले, जसं अरुण अजय सिंग, त्याला सांगितलं महापालिकेकडे तू काही दिवस काम करायचं, म्हणजे टेक्निकल सपोर्ट द्यायचा महापालिकेला. असं बरेचसे निर्णय झालेत. त्याच्यामुळं हे सगळं केल्याच्या नंतर औरंगाबादचा प्रश्न काही अंशी सुटायला मदत होईल. आणि स्वतः माननीय पालकमंत्री महोदय आग्रही नवीन योजनेचं काम व्हायला पाहिजे. त्याचं झालं तर आता तुमच्याकडे 1200ची एक पाईपलाईन आणि 700ची एक आहे, म्हणजे 1200 आणि 700 1900. आता नवीन व्हायला लागली की 2500 युनिटची व्हायला लागली, त्याच्यापेक्षा 600 जास्त माणसाला चालता येते म्हणून. हे सगळं जर केलं तर आपण 400 म्हणजे पाणी आणायची तयारी ठेवलेली आपल्याला. म्हणजे खूप छान चांगलं काम केलं आपण सगळे, त्याला मदत करूया. जे औरंगाबादचं पाणी आलं ना, तुम्ही सगळे नका एकदम इंडस्ट्री, आपल्या इतकं चांगलं वातावरण कुठंच नाही इंडस्ट्रीसाठी. आता कनेक्टिव्हिटी इतकी छान होणार आहे, रेल्वे झाली, विमानाचं एक्सटेन्शन विमानतळाचं होते, त्याच्या बैठका झाल्यात आमच्या. त्याच्यानंतर आता रस्ते नवीन तयार व्हायला लागले. मला वाटतं फेवरेबल वातावरण आहे. हे सगळं होत असताना अशा काही चांगले ऑफिस झाले, एक्झिबिशन सेंटर झाले, त्यासाठी पूरक ठरेल. सर आज मनपायुक्तांनी एक चांगला निर्णय घेतला, बांधकामासाठी पिण्यायोग्य पाणी वापरावर प्रतिबंध त्यांनी घातलेला आहे. जिल्ह्यात आपण तसं काही करणार होतो, पाण्याचे कमीत कमी 2 महिने तरी पिण्याचं पाणी असं वापरलं जातं. नाही, आता कसं आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण औरंगाबादला कसं आहे की इथला प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही जर माझ्याकडे बघितलं तर पैठणला रेग्युलर पाणी येतं, नगरपालिकांचं सांगतात. काही नगरपालिकेला 2-2 दिवसांनी येते, काही इथलं इतकं लांबलचक ड्युरेशनने पाणी बाहेर बरं आहे. पण तरीही मी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे की जिथं असं जर लांबलं तर मग बांधकामाच्या संदर्भात त्यांना काही म्हणजे काय म्हणतात त्याला हार्ड वॉटर बांधकामासाठी वापरा. अजून तर काही गरज नाही, परंतु असे निर्णय घेतले जातात. खेड्यामध्ये कसं असते, पॉप्युलेशन खूप असं पसरलेलं असते, कुणाचे विहिरी असतात, कुणाचं शेत असते. शहरात तसं एकाच जागेवर 17 लाख लोक आहेत. आणि आता बरेचसे बोर, सगळ्यांची बोर चालू आहे. त्याच्यामुळे काही दिवसात बोर कमी झाले, अर्धा तासावर आले, 15 मिनिटावर आले विहिरी. त्याच्यामुळे खेड्यात अजून प्रॉब्लेम नाही. आला तर आपण तुमच्या सूचनेचा विचार करू. मला वाटतं तर इथपर्यंत चांगलं झालं.